शेतकरी मित्रांनो नमस्कार। ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे। बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची गहू पेरणीसाठी लगबग चालू आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली। तर गव्हाचे जास्तीत जास्त फुटवे निघावे यासाठी शेतकरी मित्र नेमके कोणता खताचा डोस द्यावा, कारण होतं काय तर गहू पेरणी केल्यानंतर आपण सुरुवातीला बेसल डोस जो आहे तो पेरणीबरोबर देतो, परंतु पेरणीनंतर साधारण 1 महिन्याने म्हणजे 25 ते 30 दिवसानंतर खताचा डोस हा दिला जातो। परंतु फक्त युरिया आपल्याकडे फक्त युरियाचा वापर आपण करत असतो, युरिया देत असतो आणि त्या युरियामध्ये होतं काय की फक्त नायट्रोजनमुळे वाढ होते, फुटवे हे आपल्याला जास्त दिसून येत नाही। तर आपल्याला जर जास्त प्रमाणात फुटवे आणि वंबी जास्त प्रमाणामध्ये मोठी लागेल, चांगला दाणा वजनदार पाहिजे, तर यासाठी आपण सेकंड जो डोस देणार आहे, दुसरा जो डोस देणार आहोत तो कोणता द्यायचा आहे। तर मित्रांनो साधारण पेरणी केल्यानंतर 1 महिन्यानंतर आपल्याला जो डोस द्यायचा आहे, आपण युरिया देणं तर आवश्यक आहे, कारण नत्राचा पुरवठा हा गव्हासाठी फार महत्त्वाचा असतो। त्याबरोबर पोटॅश पुरतसुद्धा आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही मिश्र खताचा वापर करू शकता। त्यामध्ये 10-26 वापरू शकता किंवा पोटॅशची 1 बॅग, जर 10-26 अवेलेबल झालं तर 1 बॅग 10-26, 1 बॅग आपल्याला युरिया, असं 2 बॅग जर वापरलं तर तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर चांगले दिसून येतील। किंवा तुम्हाला MOP 1 बॅग किंवा युरिया 1 बॅग असं जरी दिलं तरी चालेल। मित्रांनो असा एक डोस कंप्लीटली आपल्याला 1 महिन्यानंतर टाकायचा आहे। तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस वंब्या लागतील, वंब्याची साईज, दाण्याची साईज यामध्ये खूप मोठा बदल फरक झालेला दिसून येईल मित्रांनो। त्यामुळे फक्त युरिया आपल्याला फवारायचा नाही आहे, फक्त युरिया आपल्याला द्यायचा नाही आहे, तर युरियासोबत आपल्याला मिश्र खत किंवा MOPचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या गव्हात जास्तीत जास्त फुटवे हे आपल्याला दिसून येतील। मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण आपल्या गव्हासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भरपूर टाकलेले आहे, ते जाऊन बघू शकता। कुठली शंका असेल तर कमेंटसुद्धा करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकऱ्यांच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून लाईक नक्की करा। धन्यवाद।